नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, मी पूजा गायकवाड स्वागत करते तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. श्री स्वामी समर्थ. देवदिवाळी हा सण आपण खूप थाटामाटाने साजरा करतो, परंतु योग्य व सुलभ पद्धतीने ती कशी साजरी करता येईल, आपल्या महाराष्ट्रात तिचे किती महत्त्व आहे ते मी या व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगणार आहे. देवदीपावली हा खंडोबाच्या देवस्थानामध्ये साजरा होणारा एक उत्सव आहे. मार्गशीर्ष महिन्याचा पहिला दिवस म्हणजे देवदीपावलीचा असतो. देवदीपावलीचा दिवस हा मुख्यतः चित्पावनांमध्ये कुलदैवत, ग्रामदैवत यांना भजनाचा दिवस असतो. गावातील मुख्य देवता, इतर उपदेव देवता, महापुरुष, वेतोबा, काही कुटुंबात पितरांसाठीही वेगळा नैवेद्य बाजूला काढून ठेवतात. त्यामुळे नैवेद्याच्या पानांची संख्या 17, 24, 9 अशी कोणतीही असते. त्या दिवशी मल्हारी नवरात्रीही सुरू होते. मार्गशीर्ष शुद्ध 5 त्रिपदे पासून शुद्ध षष्टीपर्यंत चंपाषष्ठीचे 6 दिवसांचे नवरात्र असते. जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात व भक्तिभावाने साजरा होतो. कुलचाराप्रमाणे पूजेत सुघट व टाक असतात. नवरात्राप्रमाणेच रोज माळा वाढवत लावायच्या असतात. 6 दिवस नंदादीप लावतात. अशा पद्धतीने आपल्या महाराष्ट्रात देवदीपावलीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करायला विसरू नका.